नमस्कार मंडळी. तर श्रावण सुरू झालेला आहे आणि या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये मी रोज नवीन नवीन रेसिपी बनवणार आहेत. आपण सोप्या, जास्त अवघड असं मी काहीच बनवणार नाही आहे. आणि पूर्ण महिनाभर ज्या ज्या रेसिपी मी बनवणार आहे त्या रोजच्या रोज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आजची रेसिपी आहे पिठलं भाकरी. तर चला मग बनवूया पिठलं भाकरी. पाणी आता गरम करून घेऊन त्यात तांदळाचं पीठ घालून पीठ भागून घेऊया. आणि नंतर थंड झाले की असं जरा मऊसूद मळून घेऊन त्याच्या आपण भाकऱ्या थापणार आहोत. ह्या अशा प्रकारे अशी भाकरी थापली आहे. थोडी फुगली पण आहे थोडीफार. अशा भाकऱ्या आपण थापून घ्यायच्या. आणि आता आपण तयारी करूया पिठलंची. ओके. आता त्यासाठी लागणार आहे कांदा मी जरा जास्त घेतला आहे. मग मिरची, टॅमॅटो ऑप्शनल आहे, कोणाला हवे असेल तर घेऊ शकतात. आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर नंतर जरा आपण वरून टाकायला आणि राई, जिरं, हळद आणि मग बेसन मी ते पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आहे. त्यात अजिबात गुठळी नाही आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण कढईमध्ये तेल घेऊया. मोहरी जरा तडतडू द्यायची, नाही तर ती कडवट लागते. आणि त्यात आपण जरा जिरं टाकूया. जिरं जरा भाजल्यानंतर आपण त्यात कांदा आणि मिरची एकत्र भाजून घेऊया आपण. कांदा थोडासा लालसर झाला की त्यात टॅमॅटो टाकूया. नंतर कढीपत्ता आणि जरा भाजून घेऊन त्याच्यामध्ये आपण आता हळद टाकूया. हळद चांगली मिक्स करून घेऊन त्यात आपण जे बॅटर रेडी केलं बेसनचं ते टाकूया. आणि ते हलवत राहावं लागतं सारखं. चांगलं ढवळून घ्यायचं, ते घट्ट होत राहणार. मीठ चवीनुसार. आणि आता आपलं पिठलं तयार आहे. आणि त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकणार आहोत मस्तपैकी. आणि ही पिठलं भाकरी तयार. अशा मऊसूद अशा भाकऱ्या, पिठलं रेडी आहे. सगळ्यांना रेसिपी आवडली तर नक्की सांगा, कमेंटमध्ये कळवा. थँक्यू. बाय बाय. पुन्हा मिळूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.